ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। पोलीस नोटीस बजावण्यासाठी गेले असता बडगुजर यांनी नोटीस घेतली नाही अशी माहिती समोर येते। तर बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई पाहायला मिळते। मुख्यमंत्री शिंदे नाशिकमध्ये होते, पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा झाली होती आणि त्यानंतर तिथून आता मुख्यमंत्री शिंदेंची पाठ फिरताच ठाकरेंचे जे शिलेदार आहे सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई केल्याचं दिसून येते। सलीम कुत्ता डान्स प्रकरणामध्ये मॅरेथॉन चौकशी झाल्यानं बडगुजर राज्यभर चर्चेत आले होते। तर शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी कालच्या मेळाव्याला निशाणा साधलेला होता आणि त्यानंतर आता लागलीच कारवाई पाहायला मिळते। दरम्यान बडगुजर यांनी ही नोटीस घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे आणि ते वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये आता नेमकं काय होणार ते बघावं लागेल आणि जर सुधाकर बडगुजर यांची तडीपारी झाली तर या निवडणुकीमध्ये मात्र नाशिकच्या निवडणुकीमध्ये याचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसतो का ते बघावं लागेल। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, नाशिक लोकसभेची निवडणूक ही अगदी काही दिवसांवर आहे। प्रचार इथं जोरात सुरू आहे आणि त्यामध्येच सगळेच जे पक्ष आहेत त्यांच्याकडून मोर्चे बांधणी सुरू असतानाच इथं ठाकरेंच्या शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते असलेले सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांना तडीपारीची कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे तशी नोटीस सुद्धा दिली, पण बडगुजर यांनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याचं कळत आहे। ते वरिष्ठ पोलिसांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, बडगुजर यांना तडीपार केलं जाणार का असं ते बघावं लागेल आणि जर बडगुजर यांना तडीपार केलं तर त्याचा परिणाम नाशिकच्या लोकसभा निवडणुकीवर काय होतं याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। तर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे। त्या ठिकाणी शिंदे हे गेलेले होते आणि तिथून त्यांची पाठ फिरताच आता बडगुजर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे मोठे नेते आहेत त्यांच्यावर कारवाई होताना दिसून येते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत नाशिक मधून। महेश, काय सांगाल, बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई होत असल्याची माहिती समोर येते, पण त्यांनी नोटीस स्वीकारली नाही असंही कळतंय। आता या प्रकरणामध्ये पुढे काय होऊ शकतं? नक्कीच फरक, खरं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक नवीन योजना आखलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांसोबत असलेल्या गुंडांच्या संबंधावरून त्यांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे। मात्र विशेष म्हणजे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले सुधाकर बडगुजर यांना देखील तडीपारीची नोटीस पाठविण्यात आलेली आहे। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यातर्फे ही नोटीस त्यांना बजावण्यात आलेली आहे। खरं तर सुधाकर बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी सलीम कुत्ता यांच्यासोबत डान्स प्रकरणी ते राज्यभर चर्चेत देखील आलेले होते, त्यावेळी त्यांची मॅरेथॉन चौकशी देखील करण्यात आलेली होती। याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या असलेल्या संबंधावरून कदाचित ही नोटीस त्यांना देण्यात आली असावी। मात्र बडगुजर यांनी ही नोटीस अद्यापही स्वीकारलेली नसून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असल्याची जी माहिती आहे ती मिळते। एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल नाशिक दौरा झालेला होता आणि या त्यांच्या मेळाव्यामध्ये खरं तर विजय करंजकर असतील किंवा शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर निशाणा साधलेला होता आणि मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच आज सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच राजकीय चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे। निश्चितच महेश, आता बडगुजर यांना तडीपार केलं जातं का आणि त्याचा परिणाम काय होतो या निवडणुकीवर तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।